हाय एव्हरीवन. आजचा टॉपिक आहे पर्सनॅलिटी, जे खूप महत्त्वाचं आहे TET 2021साठी. आणि पर्सनॅलिटीमधून आणि ॲडजस्टमेंट यामधून 2 तरी प्रश्न येतातच. म्हणून या 5 दिवसात जे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे सायकॉलॉजीचे, चाइल्ड सायकॉलॉजीशी रिलेटेड, ते मी कवर करणार आहे. तर नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. तर बघा, जे काही इम्पॉर्टंट आहे मी तेच घेणार आहे. खूप काही सर्व काही शिकवणार नाही आहे. फक्त जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत तेच आपण इथे कवर करणार आहे. तर सर्वात पहिले बघा, पर्सनॅलिटी. ठीक आहे. पर्सनॅलिटी इज द इंडिव्हिज्युअल कन्सिडर्ड ॲज अ होल. ठीक आहे. पर्सनॅलिटी काय आहे? एका इंडिव्हिज्युअल आहे. जसं काही एखाद्याची पर्सनॅलिटी असते त्यावरून आपण त्याला जज करत असतो की तो कसा आहे, त्याचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, त्याचा ॲटिट्यूड कसा आहे, त्याचा बिहेवियर कसा आहे, कॅपॅसिटीज कशी आहे, की काय कॅपॅसिटीज आहे त्यामध्ये, स्ट्रक्चर काय आहे त्याचं. तर पर्सनॅलिटी ओव्हरऑल एका पर्सनलला ओव्हरऑल डिफाईन करते की तो एक्झॅक्टली कसा आहे. ठीक आहे. त्यानंतर डेफिनेशन्स ऑफ पर्सनॅलिटी हे विचारलं गेलं होतं. डेफिनेशन्स ऑफ पर्सनॅलिटी, तर लक्षात ठेवा की डेफिनेशन्स ऑफ पर्सनॅलिटी कुठले कुठले आहे. एलन मन, पर्सनॅलिटी मे बी defined as the most characteristic integration of an individual's structure, mode of behavior, interest, attitude, capacities, abilities and aptitudes. तर मन यांनी काय म्हटलं आहे की पर्सनॅलिटी काय आहे? मे बी डिफाईन्ड एज दी मोस्ट कॅरेक्टरिस्टिक इंटिग्रेशन ऑफ द इंडिव्हिज्युअल्स. एखाद्या इंडिव्हिज्युअलमध्ये कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक आहे ते काय काय आहे? तर इंडिव्हिज्युअल कसा आहे, स्ट्रक्चर कसं आहे, मोड ऑफ बिहेवियर कसा आहे, इंटरेस्ट कसा आहे, ॲटिट्यूड कसं आहे, त्याचे कॅपॅसिटीज काय आहे, ॲबिलिटीज काय आणि ॲप्टिट्यूड काय आहे. ते एक टोटल, जेव्हा आपण पूर्ण काही हे सर्व काही विचार करतो याबद्दल, तेव्हा एका पर्सनची किंवा एका इंडिव्हिज्युअलची आपल्याला पर्सनॅलिटी कळत असते. तर एल मन यांनी कुठली डेफिनेशन दिलेली आहे ते तुम्ही लक्षात घ्या. पर्सनॅलिटी मे बी डिफाईन्ड ॲज, पर्सनॅलिटीला आपण डिफाईन करू शकतो ऑल ॲज होल, म्हणजे एखाद्यामधली असलेली ॲबिलिटी, मोड ऑफ बिहेवियर कसं आहे, त्याचं कॅपॅसिटीज काय, ॲबिलिटीज काय आहे, याला आपण एखाद्या इंडिव्हिज्युअलची पर्सनॅलिटी म्हणू शकतो. CV गुड, हे पण गुड विषय ऑलरेडी खूपदा एक्झाममध्ये आलेला आहे, म्हणून लक्षात घ्या. ओके. दी टोटल सायकोलॉजिकल अँड सोशल रिॲक्शन ऑफ अ इंडिव्हिज्युअल, सायकोलॉजिकल आणि सोशल जे रिॲक्शन आहे इंडिव्हिज्युअलची, दी सिंथेसिस ऑफ ए सब्जेक्टिव्ह, इमोशनल अँड मेंटल लाईफ, आणि जे सिंथेसिस आहे त्याचे सब्जेक्टिव्ह, इमोशनल आणि मेंटल लाईफ, मीन्स ओव्हरऑल तो कुठल्या प्रकारे रिॲक्ट करत असतो एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनला, तर त्याला आपण काय म्हणू शकतो? पर्सनॅलिटी म्हणू शकतो. तर असं कोणी म्हटलेलं आहे? CV गुड यांनी म्हटलेलं आहे. व्हॅलेंटाईन, पर्सनॅलिटी इज दी सम टोटल ऑफ इनेट अँड एक्वायर्ड डिस्पोजिशन्स. पर्सनॅलिटी काय आहे? एक सम आहे. सम म्हणजे टोटल ऑफ ऑल इनेट, म्हणजे स्वतःमध्ये असलेल्या ॲबिलिटीज, स्वतःमध्ये असणाऱ्या, आणि कुठल्या गोष्टी जेव्हा आपण एक्वायर करत असतो त्याला आपण काय म्हणू शकतो? ओव्हरऑल त्याला आपण पर्सनॅलिटी म्हणू शकतो. आता कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे पर्सनॅलिटीचे? पर्सनॅलिटी इज ऑलवेज डायनॅमिक. पर्सनॅलिटी काय आहे? डायनॅमिक आहे. डिटरमाइन्स आवर थिंकिंग, रिझनिंग अँड ॲक्शन्स. आपण कुठल्या प्रकारे विचार करतो, आपण कुठल्या प्रकारे ॲक्शन, मीन्स एखाद्या गोष्टीला रिॲक्ट करतो, हा सर्व गोष्टी हे काय आहे? कॅरेक्टरिस्टिक आहे पर्सनॅलिटीच्या. त्यानंतर बोथ फिजिकल अँड सायकोलॉजिकल. पर्सनॅलिटी काय आहे? फिजिकल पण आहे आणि सायकोलॉजिकल पण आहे, इनर अँड आउटर म्हणू शकतो. पर्सनॅलिटी डेव्हलप्स थ्रू सोशल इंटरॅक्शन. एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी जेव्हा सोशल इंटरॅक्शन त्याची वाढत असते तेव्हा काय होत असते? पर्सनॅलिटी आपोआप डेव्हलप होत असते. त्यानंतर एव्हरी पर्सनॅलिटी हॅज सम युनिकनेस. प्रत्येक माणूस काय असतो? एकमेकांपासून युनिक असतो. म्हणून आपण असं पण म्हणू शकतो की एव्हरी पर्सन इज युनिक, किंवा प्रत्येकाची जी पर्सनॅलिटी आहे ते काय आहे? युनिक आहे. पर्सनॅलिटी हॅज ऑर्गनाइज्ड अँड इंटिग्रेटेड सिस्टम. पर्सनॅलिटी काय? एक ऑर्गनाइज्ड अँड इंटिग्रेटेड सिस्टम आहे. पर्सनॅलिटी रेफर्स टू दी प्रोसेस ऑफ ॲडजस्टमेंट टू आवर एन्व्हायरमेंट. आणि पर्सनॅलिटी काय करते? आपल्याला ॲडजस्टमेंट्स, एन्व्हायरमेंटनुसार आपल्याला ॲडजस्ट करायला मदत करते, किंवा पर्सनॅलिटीमुळे आपण काय होत असतो? एखाद्या गोष्टीशी साठी ॲडजस्ट करायला लागतो.
त्यानंतर इन शॉर्ट आता बघा पर्सनॅलिटीला काय म्हटलेलं आहे. परसेप्शन कॅपॅसिटी, इमोशनल मॅच्युरिटी, रेस्पॉन्सिव्हनेस, सिच्युएशन, सेल्फ एक्सप्रेशन अँड सोशबिलिटी, ऑर्गनाइज्ड, नॉन परमनंट, अपीअरन्स, लीडरशिप फीलिंग, इंटिग्रेटेड टेंडन्सीज, इम्पल्सेस, डिपॉझिशन्स, यंग, विटल अँड युनिक. नो टू इंडिव्हिज्युअल आर अलाइक. आता काय आहे की फॉर एक्झाम्पल असं म्हणू शकते की एक एक्झाम्पल येऊ शकते की पर्सनॅलिटीशी रिलेटेड काही कॅरेक्टरिस्टिक्स देऊ शकतात किंवा कुठले स्टेटमेंट्स दिले जाईल आणि त्यामध्ये असं विचारलं जाऊ शकते की टू इंडिव्हिज्युअल्स सारखे आहेत किंवा टू इंडिव्हिज्युअल्स त्यांना सारखीच पर्सनॅलिटी आहे. तर नाही, कुठलेच दोन इंडिव्हिज्युअल सारखे नसतात किंवा त्यांची पर्सनॅलिटी कधीच सारखी नसते. काही आणि काही डिफरन्स असतातच. ठीक आहे. नो इंडिव्हिज्युअल आर अलाइक. तर याचा आन्सर काय येईल की कुठलंच इंडिव्हिज्युअल काय आहे दुसऱ्यासारखं नाही आहे किंवा दोन इंडिव्हिज्युअल सारखे कधीच राहू शकत नाही. The emphasis is on the growth and development than on the genetic endowment. आणि जे एम्फेसिस असते म्हणजे जे पर्सनॅलिटी असते ते कशा ग्रोथ आणि डेव्हलपमेंट म्हणजे आपल्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये पर्सनॅलिटीमुळे आपल्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये खूप फरक पडत असतो. आता सेल्फ कन्सेप्ट हे इम्पॉर्टंट नाही आहे. सेल्फ कन्सेप्टबद्दल आतापर्यंत एक्झाममध्ये आलेलं नाही आहे म्हणून मी हे स्किप करत आहे. ओके. नेक्स्ट इज मेंटल हेल्थ कन्सेप्ट अँड इम्पॉर्टन्स. आता बघा डायरेक्टली आपण मेंटल हेल्थ ठीक आहे थोडं वाचून घेऊ. एकदाच आलेला आहे प्रश्न म्हणून ठीक आहे येऊ शकते म्हणून. One of the most important aims of education is to help the individual in making adjustment with the changing environment. आता मेंटल हेल्थ याला कशाशी रिलेट केलं गेलं आहे ॲडजस्टमेंटशी रिलेट केलेलं आहे. तर बघा जे एक एज्युकेशनचं इम्पॉर्टंट एक एम आहे की काय करते की ते एखाद्या इंडिव्हिज्युअलला किंवा एखाद्या स्टुडंटला एखाद्या मुलाला एन्व्हायरमेंटनुसार ॲडजस्ट करण्यासाठी मी त्याला तयार करत असते. एज्युकेशन काय करते हेल्प करते एखाद्या इंडिव्हिज्युअलला की तो काय करणार ॲडजस्टमेंट करणार मीन्स त्याच्या एन्व्हायरमेंटनुसार तो ॲडजस्ट होणार. इट इज दी मेंटल हेल्थ विच कीप्स दी पर्सन टू ॲडजस्ट इन दी एन्व्हायरमेंट. आणि मेंटल हेल्थमुळे एखादी पर्सन काय होत असते एन्व्हायरमेंटमध्ये ॲडजस्ट होऊ शकते. ओके. त्यानंतर WHO डिफाईन्स मेंटल हेल्थ. बघा इम्पॉर्टंट आहे WHO बद्दल आहे तर डेफिनेटली एकदा वाचायला काही जात नाही आणि जास्त वेळ पण नाही लागेल. WHO डिफाईन्स मेंटल हेल्थ ॲज a state of complete physical, mental and social well-being and not merely the absence of disease or infirmity. तर हे आहे डेफिनेशन जे WHOनी दिलेलं आहे. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स कुठले आहे बघा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेंटल हेल्थ आपण वाचून घेऊ. असं विचारलं जाऊ शकते की कुठले कॅरेक्टरिस्टिक नाही आहे किंवा कुठले कॅरेक्टरिस्टिक्स आहे मेंटल हेल्थचे. तर बघा नथिंग कॉल्ड perfect mental health. No person is with perfect mental health. Rather, it is a optimum mental health. कुठलाच माणूस काय असते परफेक्ट नसते मेंटल हेल्थनुसार. नो पर्सन इज विथ परफेक्ट मेंटल हेल्थ. कुठलाच पर्सन एक परफेक्ट मेंटल हेल्थ कुणालाच नसते. मेंटल हेल्थ इज अ डायनॅमिक कन्सेप्ट. आणि जे मेंटल हेल्थ आहे ते काय आहे एक डायनॅमिक कन्सेप्ट आहे. Meaning of optimum mental health.
ओके. इथे रादर दॅन ऑप्टिमम मेंटल हेल्थ ते मी थोडं विसरली होती सांगायला. तर बघा, नो पर्सन इज विथ परफेक्ट मेंटल हेल्थ. कुठल्याच पर्सनला एक परफेक्ट मेंटल हेल्थ नसते. रादर दॅन ऑप्टिमम मेंटल हेल्थ, एक गुड हेल्थ असू शकते. गुड मेंटल हेल्थ, जसं तो कुठल्या गोष्टीला चांगल्या प्रकारे रिॲक्ट करत असेल, ह्या सर्व गोष्टी असू शकते. पण परफेक्ट जसं असायलाच पाहिजे तसं नसतेच. मग एक ठीकठाक जसं गुड मेंटल हेल्थ कुणाकडेही असू शकते. ठीक आहे. मेंटल हेल्थ इज अ डायनॅमिक कन्सेप्ट. मेंटल हेल्थ काय, एक गतिमान मनुष्य म्हणू शकतो आपण. जे मेंटल हेल्थ काय एक डायनॅमिक कन्सेप्ट आहे. आणि मेंटल हेल्थ डिनोट्स अ स्टेट ऑफ बॅलन्स और इक्विलिब्रियम ऑफ अवर माइंड. दिस बॅलन्स इज नॉट स्टॅटिक, इट इज क्वाईट डायनॅमिक. आता मेंटल हेल्थ काय डिनोट करते, एक स्टेट ऑफ बॅलन्स मीन्स आपण कुठल्याही स्टेटनुसार. ओके. तर फटाक्यांचा खूप आवाज येतो आहे, तर दिवाळीमुळे. तर चला, आणि आज तुळशीचं लग्नसुद्धा आहे, त्याच्यामुळे पण असू शकते. तर त्याकडे लक्ष न देता, बॅकग्राऊंडमध्ये येत आहे आवाज, पण त्याकडे लक्ष न देता मी जे सांगत आहे त्याकडे जास्त लक्ष द्या. तर मेंटल हेल्थ काय करते, डिनोट करते स्टेट ऑफ बॅलन्स और इक्विलिब्रियम ऑफ माइंड. मेंटल हेल्थ आपण कुठल्या स्टेटनुसार कशाप्रकारे वागतो, एक स्टेट ऑफ बॅलन्स मीन्स एखाद्या गोष्टीला कुठल्या प्रकारे रिॲक्ट करायचं आहे आणि त्यानंतर दिस बॅलन्स इज नॉट स्टॅटिक, इट इज क्वाईट डायनॅमिक. आणि एक ठीकठाक बॅलन्स नसते, पण एखाद्या गोष्टीला ज्या प्रकारे रिॲक्ट करायला पाहिजे त्या प्रकारे आपलं माइंड, आपण त्या प्रकारे एखादे इंडिव्हिज्युअल रिॲक्ट करत असतो. त्यानंतर मेंटल हेल्थ कॅन बी अचीव्ड विदाऊट फिजिकल हेल्थ. मेंटल हेल्थ असं काही नाही की एखाद्याकडे फिजिकल हेल्थ नाही आहे म्हणून तो मेंटल हेल्थ त्याची बरोबर नाही आहे असं नसते. तर फिजिकल हेल्थ कशीही असू द्या, पण मेंटल हेल्थ चांगलीच असते. मीन्स असं काही नाही आहे, प्रत्येकाची एखाद्याची फिजिकल हेल्थ चांगली नाही आहे म्हणून त्याची मेंटल हेल्थ चांगली नसेल असं होत नाही. फॉर अचिव्हिंग अन ऑप्टिमम लेवल ऑफ मेंटल हेल्थ वन हॅज टू फर्स्ट एक्वायर ॲडव्होकेट फिजिकल हेल्थ. आणि असं पण म्हणू शकतो की एखाद्या पर्सनला एक बरोबर मेंटल हेल्थ पाहिजे असेल तर त्याची फिजिकल हेल्थ पण तेवढी चांगली असायला पाहिजे. त्यानंतर मेंटल हेल्थ अँड एफिशियन्सी आर नॉट दी सेम थिंग. मेंटल हेल्थ आणि एखाद्यामध्ये जे एफिशियन्सी असते ते सारखी कधीच नसते. वन मे बी क्वाईट एफिशियंट and successful at his work or profession, but he could be most unhappy, full of anxiety, etc. एखाद्याकडे मेंटल हेल्थ आहे, एफिशियन्सी आहे, एफिशियंट आहे, तो कुठलंही काम करू शकते, ते सर्व ठीक आहे. पण असं तो आपले कामं पूर्ण करू शकते, सक्सेसफुल आहे, सर्व ठीक आहे. पण असं काही नसते की तो सक्सेसफुल आहे किंवा तो एफिशियंट आहे म्हणून काय होणार की तो हॅपी असणार. मेंटल हेल्थ अँड सोशल एबिलिटी आर नॉट दी सेम थिंग. मेंटल हेल्थ आणि जे सोशल एबिलिटी आहे ते सारखी नसते. अ मेंटली हेल्दी पर्सन इज सोशलेबल. पण जे बघा, मेंटल हेल्थ आणि सोशल एबिलिटी सारखी नसते, पण एखादी जे मेंटली काय असते, स्ट्रॉंग पर्सन असते किंवा हेल्दी पर्सन असते, तो सोशलेबल असू शकते. पण एखादी सोशलेबल पर्सन मेंटली स्ट्रॉंग असेल किंवा हेल्दी माइंडेड असेल असं नसते. ठीक आहे. इट इज नॉट नेसेसरी फॉर अ सोशलेबल और सोशली अडॅप्टेबल पर्सन टू बी हेल्दी माइंडेड. मेंटल हेल्थ, ज्याची मेंटल हेल्थ चांगली आहे तो सोशलेबल असू शकते, पण जे सोशलेबल आहे ते मेंटली चांगलाच असेल असं नाही. त्यानंतर मेंटल हेल्थ डिफर्स फ्रॉम एथिकल स्टँडर्ड्स. मोरॅलिटी डज नॉट गॅरंटी मेंटल हेल्थ. म्हणजे मोरॅलिटी आहे ते मेंटल हेल्थना गॅरंटी नाही देऊ शकत. त्याबद्दलची मेंटल हेल्थ डिफर्स फ्रॉम एथिकल स्टँडर्ड्स. जे मेंटल हेल्थ आहे ते डिफर करते, त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. एथिकल स्टँडर्ड्समध्ये आणि मेंटल हेल्थमध्ये यामध्ये काही डिफरन्सेस आहे. इम्पॉर्टन्स ऑफ मेंटल हेल्थ. आता इम्पॉर्टन्स काय आहे मेंटल हेल्थची आपण डायरेक्टली बघूया. मेंटल हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज ऑफ दी फॉलोइंग थिंग्स. आता बघा, हेल्प्स इन डेव्हलपमेंट ऑफ डिझायरेबल पर्सनॅलिटी. मेंटल हेल्थ चांगली असेल तर डेफिनेटली आपली पर्सनॅलिटी काय असेल, डिझायरेबल असेल आणि स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असू शकतो आपण. प्रॉपर इमोशनल डेव्हलपमेंट. आपल्यामध्ये जे इमोशनल डेव्हलपमेंट होते ते बरोबर होईल. प्रॉपर सोशल डेव्हलपमेंट पण बरोबर होईल. मोरल डेव्हलपमेंट चांगली होणार. एस्थेटिक डेव्हलपमेंट चांगली होणार.
त्यानंतर सिकिंग प्रॉपर ॲडजस्टमेंट, कुठल्याही गोष्टीला हे बघा ज्याची मेंटल हेल्थ चांगली, एक मिनिट, ज्याची मेंटल हेल्थ चांगली आहे, लक्षात घ्या की हे ॲडजस्टमेंटशी रिलेटेड नक्की येते प्रश्न म्हणून. ज्याची मेंटल हेल्थ चांगली आहे ते कुठल्याही गोष्टीला कुठल्याही एन्व्हायरमेंटनुसार ॲडजस्ट होऊ शकते. पण एखादी फिजिकली तो स्ट्रॉंग असेल पण मेंटली तो बरोबर नसेल तर तो ॲडजस्टमेंट नाही करू शकणार. म्हणून मेंटली स्ट्रॉंग असणे खूप गरजेचं आहे. ही इज एबल टू ॲडजस्ट हिज नीड्स ॲज पर दी डिमांड्स ऑफ द सिच्युएशन अँड वेलबिंग ऑफ दी सोसायटी. कुठलाही पर्सन मेंटली फिट असेल, मेंटली हेल्दी असेल तर कुठल्याही गोष्टीनुसार तो ॲडजस्ट नक्की करेलच. हेल्प्स इन सिकिंग गोल्स ऑफ लाईफ, आणि गोल्स अचीव करू शकते एखादी मेंटली स्ट्रॉंग पर्सन किंवा मेंटली हेल्दी पर्सन. आपले गोल्स अचीव करू शकते, प्रोग्रेस करू शकते सोसायटीमध्ये, आणि हेल्प्स इन प्रिव्हेंशन ऑफ मेंटल इलनेस. ओके, हा पॉईंट आपण एकदा करून घेऊ. अ साऊंड मेंटल हेल्थ अँड बॅलन्स्ड पर्सनॅलिटी हॅज इनफ रेसिस्टन्स टू फाईट अगेन्स्ट दी ऑड्स ऑफ दी लाईफ अँड बिअर अँड दी ॲक्सिडेंटल स्ट्रेस अँड स्ट्रेन्स ऑफ लाईफ इन दी कंपॅरिझन टू दोज ऑफ इम्पेअर्ड मेंटल हेल्थ. आता बघा, एक साऊंड मेंटल हेल्थ मीन्स एक बरोबर माणूस ज्याची मेंटल हेल्थ खूप चांगली असेल तो कुठल्याही गोष्टीला फाईट करू शकते, रिप्लाय करू शकते, रिॲक्ट करू शकते, आणि कुठल्याही सिच्युएशनमध्ये त्याला कुठलीही सिच्युएशन तो हँडल करू शकते. कधी पण त्याची मेंटल हेल्थ बरोबर असेल तरच. आणि तो काय करू शकते त्या गोष्टीमध्ये, म्हणजे जसं काही मेंटली इल होऊ शकतात पर्सन, टेन्शनमध्ये येऊ शकतात, मग बाकी सर्व जे काही होते. पण एखादी जे स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे, स्ट्रॉंग पर्सनॅलिटी म्हणजे मेंटली स्ट्रॉंग पर्सन, कुठलंही स्ट्रेस असो, टेन्शन असो, कुठलीही गोष्ट असो त्याला ओव्हरकम करत असते. कारण त्याला माहीत आहे की सिच्युएशननुसार कुठल्या प्रकारे रिॲक्ट करायचं आणि कुठल्या प्रकारे ॲडजस्ट करायचं. त्यानंतर माल ॲडजस्टमेंट कॉसेस अँड प्रिव्हेन्शन. ओके, हे बघा, ॲडजस्टमेंट इज द प्रोसेस ऑफ बाय विच a living organism maintains a balance between its needs and circumstances that influence the satisfaction of these needs. ॲडजस्टमेंट इज द प्रोसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ॲडजस्टमेंट काय प्रोसेस आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची, की तो आपल्या नीड्सनुसार सर्कमस्टॅन्सेसनुसार तो काय करायला लागतो, हे ॲडजस्टमेंट करायला लागतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो एखादी इंडिव्हिज्युअल काय होणार, लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा इंडिव्हिज्युअल म्हणू शकतो, मेंटेन बॅलन्स बिटवीन इट्स नीड्स अँड सर्कमस्टान्सेस. त्याचे गरजा काय आहे आणि सर्कमस्टान्सेस काय आहे त्यामध्ये एक तो बॅलन्स करू शकतो. आणि त्याला माहिती आहे की आपल्या गरजा कुठल्या आहे, कुठल्या प्रकारे त्याला पूर्ण करायच्या, ठीक आहे, आणि कुठल्या गरजा खरंच पूर्ण करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला कळत असते. आणि त्या प्रकारे तो काय करत असते, ॲडजस्टमेंट करत असते. Maladjustment refers to disharmony between the person and his environment. Contrary to adjustment, maladjustment represents a condition or a state in which one feels that one's needs are not fulfilled. आता maladjustment काय रिप्रेझेंट करते की अशा कंडिशन किंवा स्टेटमध्ये एखाद्या व्यक्तीला कुठल्या वन नीड्स दॅट आर नॉट फुलफिल्ड, म्हणजे त्याचे जे गरजा आहेत त्या फुलफिल झालेल्या नाही. ही हॅज बीन अ फेलियर इन इस्टॅब्लिशिंग हार्मनी विथ दी सेल्फ अँड एन्व्हायरमेंट. आणि कुठल्या प्रकारे एक संबंध म्हणू शकतो एन्व्हायरमेंटसोबत त्याचा राहायला पाहिजे त्या प्रकारे तो ते रिलेशनशिप म्हणू शकतो, किंवा त्या प्रकारे तो त्या एन्व्हायरमेंटमध्ये सेट नाही होऊ शकत आहे. ठीक आहे, कॉसेस ऑफ माल ॲडजस्टमेंटचे कॉसेस काय आहे, का बरं एखादी व्यक्ती ही एन्व्हायरमेंटसोबत ॲडजस्ट नाही होऊ शकत, सर्कमस्टान्सेससोबत ॲडजस्ट नाही होऊ शकत. तर अनहेल्दी होम एन्व्हायरमेंट प्रॉपर नसेल तर, हेरिडिटी कॉसेस असेल तर, वन मे फील इन्फिरियर बिकॉज ऑफ इनहेरिटेड डिफेक्टिव्ह मेंटल सेटअप, सायकोलॉजिकल स्ट्रक्चर, कलर ऑफ
मीन्स हेरिडिटीशी रिलेटेड किंवा त्याच्या फॅमिली बॅकग्राऊंडशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर तो एन्व्हायरमेंटशी कनेक्ट नाही होऊ शकत किंवा त्याच्यामध्ये ॲडजस्ट नाही होऊ शकत. पुअर्टीमुळे, एन्व्हायरमेंट कॉसेसमुळे, फॉल्टी मेथड ऑफ टीचिंग डू नॉट मोटिवेट स्टुडंट्स. आता बघा, एखादी टीचर कुठल्या प्रकारे या गोष्टीला रिस्पॉन्सिबल असते. तर बघा, जेव्हा एक फॉल्टी मेथड असते टीचिंगची किंवा कुठल्या प्रकारे टीचरला आपल्या मुलांना समजवू नाही शकत किंवा ती नाही रिअलाईज करून देऊ शकत की आपल्याला कुठल्या प्रकारे एन्व्हायरमेंटमध्ये ॲडजस्ट व्हायचं आहे किंवा त्यांच्याशी इंटरॅक्ट व्हायचं आहे, ते पण एक रिझन असू शकते. स्ट्रिक्ट डिसिप्लिन, लॅक ऑफ इक्विपमेंट्स, लॅक ऑफ गायडन्स अँड काउन्सिलिंग, लॅक ऑफ रिक्रिएशनल फॅसिलिटीज, मास मीडिया, सोशल लॉस अँड बाइंडिंग्स, बॅड कंपनी आणि नेबरहूड, हे सर्व काय आहे? कॉजेस आहे माल ॲडजस्टमेंटचे. आता मीन्स एखादी व्यक्ती का बरं ॲडजस्ट नाही होऊ शकत एन्व्हायरमेंटसोबत, हे सर्व काय आहे? कॉजेस आहे. यामुळे तो व्यक्ती एन्व्हायरमेंटसोबत ॲडजस्ट होऊ शकत नाही. ओके. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. आता प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कुठले आहे? प्रॉपर एन्करेजमेंट, की एखादी मुलगा एन्व्हायरमेंटमध्ये किंवा आपल्या मित्रांसोबत किंवा त्या प्रकारे ॲडजस्ट नाही होऊ शकत आहे, तर त्याला एन्करेज करायला पाहिजे. अप्रिसिएशन द्यायला पाहिजे, अप्रिशिएट करायला पाहिजे. मीन्स थोडा तो समोर गेला तर त्याला ॲप्रिसिएशन मिळालं पाहिजे. जसं आपण व्हेरी गुड म्हणू शकतो, त्याला ॲप्रिशिएट करू शकतो. डेलिगेटिंग रिस्पॉन्सिबिलिटीज, शुड असाइन सम रिस्पॉन्सिबिलिटीज. मीन्स एखाद्या व्यक्ती अगर ॲडजस्ट नाही होऊ शकत आहे किंवा इंटरॅक्ट नाही होत आहे, तर त्याला काही रिस्पॉन्सिबिलिटीज द्यायला पाहिजे की तो काय करायला पाहिजे? एन्व्हायरमेंटशी इंटरॅक्ट व्हायला पाहिजे. प्रोव्हिजन्स ऑफ एंटरटेनमेंट, त्याला एंटरटेनमेंटचं जसं फॉर एक्झाम्पल पार्क, क्लब इथे घेऊन जायला पाहिजे. टेस्टिंग, रेफर दी चाइल्ड फॉर अ स्पेशल एज्युकेशन टेस्टिंगसाठी त्याला न्यायला पाहिजे. पॅटर्न ऑफ रिलॅक्सेशन, द टीचर शूड सेट अप दी पॅटर्न ऑफ कामनेस, योगा, मेडिटेशन या सर्व गोष्टी घ्यायला पाहिजे. इन्फॉर्मिंग प्रोग्रेस, आणि कुठल्या प्रकारे तो काय करत आहे, प्रोग्रेस करत आहे, त्या गोष्टी ही टीचरने लक्षात घ्यायला पाहिजे. टाईमली हेल्प, आणि जिथे पण मुलाला गरज असेल तिथे हेल्प करायला पाहिजे. मोरल एज्युकेशन द्यायला पाहिजे, ज्यांनी त्यांचं सेल्फ कॉन्फिडन्स, कॉपरेशन ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये वाढायला पाहिजे. गायडन्स अँड काउन्सिलिंग, गायडन्स द्यायला पाहिजे आणि काउन्सिलिंग मुलाची करायला पाहिजे. नेक्स्ट यामध्ये एवढंच होतं. तर इम्पॉर्टंट आहे, जे काही सांगितलं आहे ते बघा, आणि खासकर यामधलं जे डेफिनेशन आहे ते आणि ॲडजस्टमेंट यावर एक प्रश्न नक्कीच येणार म्हणजे मी काही गॅरंटी नाही घेत, पण आतापर्यंत आलेला आहे म्हणून म्हणत आहे की नक्की येणार. तर लक्षात घ्या, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, कुठले आहे, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कुठले आहे, ते तुम्ही लक्षात घ्या आणि करून जाल. आणि रिवाईज नक्की करा या टॉपिकला, ते कारण या टॉपिकमधून प्रश्न नक्की विचारला जाते.